आता छोट्या चुकांसाठी थेट जेलची हवा खावी लागणार नाही. अगदी खरंय. नमस्कार, महसूलशाही या आपल्या हक्काच्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. आजचा आपला विषय शेतकरी, वाहन चालक, जमिनीचे मालक आणि आपल्यासारख्या प्रत्येक सामान्य नागरिकासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. नक्कीच. आज आपण एका अशा कायद्याबद्दल चर्चा करणार आहोत ज्याने थेट आपल्या रोजच्या जगण्यावर परिणाम होणार आहे. तो कायदा म्हणजे जनविश्वास सुधारणा विधेयक 2026. या विधेयकामुळे काय होणार आहे याची एक छोटी झलक देतो. तब्बल 80 केंद्रीय कायद्यांमधले 80 कायद्यांमधले 1000हून अधिक गुन्हे आता गुन्हेगारीच्या यादीतून बाहेर काढले गेले आहेत. आणि हा खरोखरच खूप मोठा दिलासा आहे. अगदी. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण पुढे खूप उपयोगी आणि महत्त्वाची माहिती आहे. चला तर मग कायद्याचं आणि तुमच्या फायद्याचं बोलूयात. सुरुवात करायची तर जेव्हा आपण या विधेयकाकडे बघतो तेव्हा एक मिनिट, मला आधी हे सांगा की हे विधेयक नक्की का आणलं गेलं? खरं सांगायचं तर आपल्याकडचे अनेक जुने कायदे हे ब्रिटिशकालीन मानसिकतेतून बनले होते. म्हणजे प्रत्येक छोट्या गोष्टीसाठी नागरिकांवर नियंत्रण ठेवणं आणि कायद्याचा धाक दाखवणं हाच उद्देश होता. पण जनविश्वास विधेयक या मानसिकतेला पूर्णपणे छेद देतं. अच्छा, म्हणजे एक प्रकारचा विश्वास दाखवलाय नागरिकांवर. अगदी बरोबर. आता बघा, तब्बल 80 केंद्रीय कायद्यांमधले 1000हून अधिक गुन्हे एकाच झटक्यात गुन्हेगारीच्या श्रेणीतून कसे बाहेर काढले, हा आकडाच खूप काही सांगून जातो. ही एक क्विक फॅक्ट आहे जी लक्षात ठेवली पाहिजे. आपण खून किंवा दरोड्यासारख्या गंभीर गुन्ह्यांबद्दल बोलत नाही आहोत. आपण प्रशासकीय किंवा तांत्रिक चुकांबद्दल बोलतोय. म्हणजे रोजच्या जीवनातल्या चुका. हो. आता आपण लायसन्सचं उदाहरण घेऊ. मोटार वाहन कायदा आपल्याला माहीतच आहे. पूर्वी काय व्हायचं, लायसन्सची मुदत संपली आणि तुम्ही काही महिन्यांनी ते रिन्यू करायला गेलात तर तुम्हाला जुन्याच तारखेपासून, म्हणजे मुदत ज्या दिवशी संपली तिथूनच पुढची मुदत मोजून दिली जायची. हो, म्हणजे मधले गेले ते महिने वायाच जायचे ना. बरोबर. पण आता या कायद्यात सुधारणा झाली आहे. आता तुम्ही ज्या दिवशी लायसन्स रिन्यू कराल अगदी त्याच तारखेपासून पुढच्या वैधतेची गणना केली जाईल. त्यामुळे रिन्युअलला किरकोळ उशीर झाला तरी तो मोठा गुन्हा ठरणार नाही. बापरे, हा तर खूपच मोठा फायदा आहे. पण आता बघा, लोकांमध्ये एक गैरसमज आहे. लोकांना वाटतं की हायवेवर रस्ता रोको केला की थेट 5 वर्ष आतच जावं लागतं. हे खरं आहे का? हा एक अतिशय जुना गैरसमज आहे. आणि तो का आला? कारण राष्ट्रीय महामार्ग कायदा 1956 मध्ये तशी तरतूद होती. अच्छा, 1956च्या कायद्यात. हो. त्या काळात हायवे कमी होते, त्यामुळे तिथे अडथळा करणं म्हणजे देशाच्या विकासात अडथळा मानून थेट 5 वर्षांच्या जेलची शिक्षा होती. पण आता काळ बदललाय. जनविश्वास विधेयकाने ही 5 वर्षांची जेलची शिक्षा या कायद्यातून पूर्णपणे रद्द केली आहे. म्हणजे आता जेल नाही. आता हायवेवर केवळ प्रशासकीय अडथळा निर्माण केल्यास केवळ नागरी दंडाची म्हणजे सिव्हिल पेनल्टीची तरतूद करण्यात आली आहे. पण इथे हे लक्षात ठेवायला हवं की जर कोणी जाणीवपूर्वक हिंसक दंगल केली तर भारतीय न्याय संहितेनुसार फौजदारी गुन्हा आजही दाखल होऊ शकतो. म्हणजे हिंसेसाठी आजही जेल आहेच. हे स्पष्टीकरण खूप महत्त्वाचं होतं. आता रोजच्या धावपळीतल्या दुसऱ्या एका गोष्टीकडे येऊ. मोठ्या इमारतींमध्ये अनेकदा आगीचा फायर अलार्म चुकून वाजतो. हो. या खोट्या अलार्मसाठी पूर्वी कायदेशीर शिक्षा होती का? हो ना. पूर्वी आगीचा खोटा अलार्म वाजवणं किंवा चुकीची माहिती देणं हा दंडनीय अपराध होता. पण आता हा प्रकार गुन्ह्याच्या कक्षेतून बाहेर काढण्यात आला आहे. अजाणतेपणे झालेल्या चुकीसाठी पूर्ण इमारतीच्या मालकाला क्रिमिनल रेकॉर्डवर आणणं अन्यायकारक होतं. तसं पाहिलं तर ते रास्तच आहे. आणि प्रशासकीय नोंदींचं काय? म्हणजे जन्म मृत्यूचे दाखले वगैरे? तिथेही खूप मोठा बदल झालाय. मी इथे दिल्ली नगर निगम अधिनियम 1957चा उल्लेख करेन. राजधानीत जन्म मृत्यूची सूचना विहित वेळेत न दिल्यास पूर्वी थेट गुन्हा मानला जायचा. बापरे. हो. आता विचार करा, कुटुंबात मृत्यूसारखी दुःखद घटना घडली असेल तर ते कुटुंब आधी त्या मानसिक धक्क्यातून सावरणार की सरकारी कार्यालयात जाऊन फॉर्म भरायची चिंता करणार? हे तर खूपच अमानवीय होतं. म्हणूनच आता हे गुन्ह्याच्या श्रेणीतून वगळलं आहे. याच सोबत कॉपीराईट अधिनियम 1957 अंतर्गत रजिस्टरमध्ये चुकीची नोंद करणं हा देखील आता गुन्हा राहिलेला नाही. पण मला सांगा, फक्त सामान्य नागरिकच नाही तर अधिकारी आणि कर्मचारी हे सुद्धा तर चुका करतात ना? नक्कीच करतात. मग त्यांच्याकडून रजिस्टरमध्ये स्पेलिंग मिस्टेक झाली किंवा चुकीचा आकडा लिहिला गेला तर ते दुरुस्त कसं करायचं?
कारण शिक्षा होईल या भीतीने कर्मचारी अनेकदा चुका लपवतात. वरिष्ठ अधिकाऱ्याकडे जाऊन झालेली चूक लेखी स्वरूपात निदर्शनास आणून द्या. आणि तिसरा टप्पा म्हणजे नवीन कायद्यानुसार जो काही विहित नागरी दंड असेल तो भरून अद्ययावत नोंद कायदेशीररित्या पूर्ण करा. म्हणजे लपवाछपवी करायची गरज नाही. आता आपण जरा ग्रामीण भागाकडे वळूया. मागच्या व्हिडिओवर एका प्रेक्षकाची कमेंट होती की शेतकऱ्यांच्या आणि पशुपालकांच्या बाबतीत या कायद्यात काय दिलासा आहे. हा खूप चांगला प्रश्न आहे. यासाठी आपल्याला कॅटल ट्रेसपास ॲक्ट म्हणजे गुरे अतिक्रमण कायदा पाहावा लागेल. अनेकदा दुसऱ्यांची भटकी जनावरे शेतात शिरून पिकांचं नुकसान करतात. हो, हे तर गावात रोजच आहे. पूर्वी या कायद्यात जनावरांच्या मालकावर थेट गुन्हेगारी कारवाई करून जेलची शिक्षा होती. पण आता या जनविश्वास विधेयकात बदल करून जेलची शिक्षा रद्द केली आहे आणि केवळ दंडाची तरतूद केली आहे. पण यात वीज विभागाचाही काही मुद्दा आहे का? कारण शेतकऱ्यांचा विजेशी खूप जवळचा संबंध येतो. होय, वीज अधिनियम 2003 हा कायदा खूप कडक मानला जातो. वीज विभागाच्या निर्देशांचं उल्लंघन केल्यास पूर्वी थेट 3 महिन्यांची जेल होती. आणि खरं सांगायचं तर अनेक भ्रष्ट अधिकारी आणि कर्मचारी याच कलमांचा धाक दाखवून सामान्य माणसाला घाबरवायचे आणि लुबाडायचे. अरे रे. पण आता सामान्य माणसाला खूप मोठा दिलासा मिळालाय. कारण या विशिष्ट कलमाखालील जेलवारी आता पूर्णपणे रद्द करून फक्त दंडाची तरतूद केली आहे. म्हणजे अधिकाऱ्यांचा धाक कमी होईल. आणि व्यावसायिकांसाठी काही बदल आहेत का? हो, व्यावसायिक कायद्यांमध्येही बदल आहेत. उदाहरणार्थ ड्रग्ज अँड कॉस्मेटिक्स ॲक्ट. अच्छा, सौंदर्य प्रसाधनांचा कायदा. बरोबर. या कायद्यानुसार सौंदर्य प्रसाधनांची निर्मिती व विक्री यात किरकोळ नियम मोडल्यास पूर्वी 1 वर्षाची जेल किंवा 20,000 रुपयांचा दंड होता. आता तो बदलून फक्त आर्थिक दंडात रूपांतरित झालाय. म्हणजे जेलची भीती गेली. पण समजा जर एखाद्याकडून पहिल्यांदाच चूक झाली असेल तर त्याला थेट शिक्षा किंवा दंड होणार का? नाही. इथेच या विधेयकाचे खूप सुंदर तत्व समोर येतं. ते म्हणजे सुधारण्याची संधी. अच्छा, म्हणजे चान्स टू इम्प्रूव्ह. अगदी. प्रशिक्षणार्थी कायदा म्हणजेच अप्रेंटिस ॲक्टचं उदाहरण घ्या. मालकाने ओव्हरटाईम करून घेतल्यास किंवा माहिती न दिल्यास आता थेट शिक्षा होत नाही. ही एक टप्पेनिहाय प्रक्रिया आहे. म्हणजे कसा? पहिल्यांदा चूक झाली तर प्रशासनाकडून केवळ सल्ला दिला जातो. त्यानंतर ही चूक झाली तर दुसरी ताकीद म्हणजेच वॉर्निंग दिली जाते. आणि जर वारंवार उल्लंघन केलं तरच आर्थिक दंड लावला जातो. हे खूपच प्रॅक्टिकल आहे. पण लोकांमध्ये असाही एक गैरसमज आहे की आता दंड भरून कोणीही श्रीमंत माणूस सहज कायदा मोडू शकेल. हे खरंय का? हा गैरसमज पूर्णपणे चुकीचा आहे. प्रशासकीय आणि तांत्रिक चुकांसाठी जेल रद्द झाली आहे. पण जर कुणी जाणीवपूर्वक फसवणूक केली, हिंसक कृत्य केलं किंवा सार्वजनिक सुरक्षेला धोका निर्माण केला तर भारतीय न्याय संहितेचे फौजदारी गुन्हे आजही लागू होतातच. म्हणजेच श्रीमंतांना कायदा मोडण्याची मोकळीक दिलेली नाहीये. अजिबात नाही. हे खूप छान समजावून सांगितलं तुम्ही. अशीच महत्त्वाची आणि उपयोगी महसूल विषयांची माहिती रोज हवी असेल तर महसूलशाही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर नक्की करा. आणि हो, तुमचा काही प्रश्न असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा. नक्कीच. तर आजच्या या सखोल चर्चेतून एक गोष्ट अतिशय स्पष्ट होते. शासनाने तब्बल 80 कायदे आणि 1000हून अधिक गुन्हे हे क्रिमिनल रेकॉर्डमधून बाहेर काढले आहेत. होय. मग ते ड्रायव्हिंग लायसन्सचं नूतनीकरण असो, हायवेवरचा रस्ता रोको असो किंवा जन्ममृत्यूच्या प्रशासकीय नोंदी असोत. एवढंच नाही तर शेतकऱ्यांचा वीज आणि गुरांचा प्रश्न असो, या सर्वच आघाड्यांवर आता जेलऐवजी नागरी दंडाची व्यवस्था लागू झाली आहे. आणि याचा मुख्य उद्देश हाच आहे की प्रशासनावरचा नागरिकांचा विश्वास वाढावा आणि किरकोळ चुकांसाठी माणसाला गुन्हेगार न ठरवता त्याला सुधारण्याची संधी मिळावी. अगदी बरोबर. आणि म्हणूनच आपण हे सगळं इतक्या सोप्या भाषेत तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. हो. पुढच्या व्हिडिओसाठी तुम्हाला कोणता विषय पाहायला आवडेल ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तसेच आमच्या व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये सामील होण्याचं आमंत्रण मी तुम्हाला देतोय. त्याची लिंक खाली दिलेली आहे. आणि ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणं खूप गरजेचं आहे. अगदी. त्यामुळे हा व्हिडिओ आपल्या मित्रांना व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा, जेणेकरून माहिती प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचेल. नक्कीच. कारण आम्हाला विश्वास आहे की ज्ञान हे प्रत्येकाचा हक्क आहे. आज इथेच थांबूया. लवकरच भेटू पुढील भागात. धन्यवाद. जय महाराष्ट्र.